तर भोंदू ₹5 ते 20 लाख रुपये। तर भोंदू अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचा तपास सुरू असताना नवनवीन धक्कादायक असे खुलासे समोर येऊ लागलेत। अशोक खरात संदर्भातल्या आजच्या घडामोडी नेमक्या कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊयात। पहिली अपडेट आहे, भोंदू अशोक खरात भक्तांची लूट करण्यासाठी कोणकोणते फंडे वापरायचा याचे नमुने चौकशीमधून समोर येत आहेत। खरार स्पॉट व्हिजिटसाठी तब्बल 5 लाखांपर्यंत आकारणी करायचा अशी सूत्रांची माहिती आहे। तर एवढंच नाही तर काही श्रीमंत भक्तांकडून त्यानं स्पॉट व्हिजिटसाठी 20 लाख रुपये देखील घेतलेत। लोकांच्या घरी, कार्यालयामध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी जाण्यासाठी तो महागड्या गाड्या मागवायचा आणि काही भक्तांकडून त्यानं महागड्या गाड्या उकळलेल्या होत्या। अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी खरातकडे भक्तांची रांग लागायची। जास्त पैसे देणाऱ्यांना खरात प्राधान्य द्यायचा अशी माहिती एसआयटीच्या चौकशीमधून समोर आली आहे। तर पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत भक्त दर्शनासाठी येत असत। भक्तांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेत खरातनं आपली उखळ हे पांढरं करून घेतलेलं होतं। तर दरम्यान नाशिकमधील भोंदू अशोक खरातचा सीए प्रकाश पोफळे यांनी 2024 मध्ये पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरामध्ये 8 रो हाऊसेस आणि 49 गुंठे जागेसह खरेदी केले। कागदोपत्री याची किंमत 19,56,00,000 रुपये दाखवण्यात आली होती। मात्र कोरेगाव पार्क हा परिसर पुण्यातील सर्वात महागड्या भागांपैकी एक आहे। लेन नंबर 3 मध्ये अनेक बड्या उद्योगपतींच्या बंगल्यांची मालमत्ता आहे आणि या पार्श्वभूमीवरती या खरेदीची खरी किंमत ही 100 कोटींपेक्षा अधिक असल्याचं बोललं जात आहे। अशोक खरातच्या सीएकडे इतके पैसे कुठून आले? खरात सीए मार्फत काळा पैसा पांढरा करत होता का? अशोक खरातचा या व्यवहाराशी संबंध आहे का? आणि एसआयटी कडून चौकशी होणार का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। दरम्यान याच संदर्भामध्ये आम्ही सीएशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क काही झालेला नाहीये। दरम्यान पुण्यातल्या ज्या कोरेगाव पार्क परिसरामध्ये अशोक खरातच्या सीएची संपत्ती आहे तिथूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। पाहूयात। अशोक खरातची